अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ खासदार सुनेत्रा पवार या आज घेणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल. अजित पवार यांच्या निधनानंतर 4च दिवसात सुनेत्रा पवार या मोठी जबाबदारी स्वीकारणार आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे असा पक्षात मतप्रवाह होता. आमदारांनीही तशीच मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. फडणवीस यांनी मान्यता दिल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी होकार दिल्याने आजची बैठक व शपथविधी पार पडणार आहे. विधान भवनात होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यावर सायंकाळी 5 वाजता राजभवनात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एक मंत्रीपद रिक्त असले तरी आज फक्त सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी पार पडेल असे म्हटले जात आहे. राज्यात आतापर्यंत 10 जणांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे, पण सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत. विधिमंडळ पक्षाची बैठक आज दुपारी पार पडेल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. साहेब, शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती. मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे. आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, आम्ही सगळ्यांनी बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल. शपथविधीबद्दल काही माहीत नाही असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. एक तर विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचा जो निर्णय असेल तो माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी अवगत करू आणि मग त्या संदर्भातला निर्णय हा मुख्यमंत्री महोदय त्यांच्या अखत्यारीतला विषय तो त्या ठिकाणी घेतील. सर, आज विधायक दल का एक तरफ बैठक है, दूसरी तरफ शरद पवार जी बयान दे रहे हैं कि उन्हें इसका कुछ चीज मालूम नहीं है, किस तरह से इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. आज हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विधायक दल की मीटिंग वहाँ पे है, उसमें आज निर्णय किया जाएगा. उसके बारे में हम राज्य के मुख्यमंत्री जी जो उनका अधिकार है उनको इसके बारे में हम अवगत करेंगे.